खरं तर सुजात यांची ओळख केवळ बाबासाहेब आंबेडकर घटनाकारी यांचे पणतू म्हणून नाहीये, तर त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे. मला असं वाटतं की पक्ष त्यांचा पुढे नेण्यामध्ये त्यांचा फार महत्त्वाचा रोल हा काही वर्षांमध्ये राहिलेला आम्ही माध्यमकर्मी म्हणून पाहिलेला आहे. मग अगदी मोठ्या मोठ्या सभा मुंबईमध्ये ऑर्गनाईज करणं असो, त्या सभांचं नियोजन करण्याचं असं काम असो, किंवा इतका मोठा जो क्राऊड पुलिंग असो किंवा त्या क्राऊडला सांभाळून ठेवणं असो, सभा घेऊन जाणं असो, सभेचा फ्लो मेंटेन करणं असो, दिसायला या गोष्टी अतिशय बारीक असतात, मात्र त्याच्यावर काम करावं लागतं. आणि हा काम करणारा माणूस आणि इन डेप्थ काम करणारा माणूस म्हणून मला असं वाटतं की सुजात आंबेडकर याच्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं फार कमी वेळामध्ये सुजात ही एक आपली तुम्ही ओळख निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही. कसं बघता याकडे? मेनली एक खूप मोठं कारण ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं इज पॉलिटिक्स हॅज बिकम और आफ्टर 2014 पॉलिटिक्स हॅज बिकम अ शो जो पडद्यावरती दिसतो, पडद्यावरती चालतो. त्याला सिरियल म्हणा, नेटफ्लिक्सची 3 सिरीजची एपिसोड्स म्हणा किंवा एक 3 तासाचा मूवी म्हणा, जे पडद्यावरती दिसतं ते राजकारण असतं. पण ज्या लोकांनी प्रोडक्शनमध्ये काम केलं, तुम्हालाच चांगलं माहिती असेल की पडद्यामागे जे काय होतं त्याच्यावरनं पडद्यावरती काय चालतं ते खूप अवलंबून राहतं आणि त्याच्यावरती ते खूप डिपेंड राहतं. म्हणून पडद्यामागचे शो रनर्स हे तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी हे म्हणेन की पडद्यामागे मी एकटा आहे असं नाही, एक खूप मोठी आमची टीम आहे. वंचित बहुजन आघाडीची वॉर रूम असेल, प्रबुद्ध भारतची टीम असेल किंवा सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जी पोरं व्हॉलेंटियर्स म्हणून या सभेला उभे येतात, किंवा एक तुम्ही आता आमच्या सभांबद्दल एक सांगितलं तर एक विशिष्ट असं दिसतं की वंचितच्या सभांमध्ये तुम्हाला कुठे बाउन्सर्स हा प्रकार दिसणार नाही. खरं समता सैनिक दल, बाबासाहेबांनी निर्माण केलेली समता सैनिक दल प्रत्येक सभेला येऊन सिक्युरिटी देतात. त्यांच्याकडे क्राऊड मॅनेजमेंट असते, त्यांच्याकडे सेफ्टी आणि ग्राउंडची मॅनेजमेंट असते आणि ते पहिले जयभीमची सलामी देतात आणि मग त्या सलामीनी आमची सभा सुरुवात होते. सो त्याला पण एक वेगळं वळण हे अख्ख्या टीममुळे आलं आहे. आणि आत्ता परवाची जी गाजलेली सगळ्यात सभा होती 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती झालेली संविधान सन्मान महासभा, त्या सभेमध्ये खरं सांगायचं तर माझं 0 कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याच्या एक दिवस आधी मी इगतपुरीची सभा करून पोचलेलो आणि मग डायरेक्ट सभेलाच उभा राहिलो. म्हणजे टीम तयार केलेली टीम आता. आहे आणि आता वंचित बहुजन आघाडीची जी नवी मुंबईची टीम आहे, म्हणजे सागर गवईदादा युवक आघाडीचे अध्यक्ष आहेत, चेतन आहिरे हे मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि स्नेहलताई सोनी या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत. ह्या तुम्ही चौघांनाही बघितलं तर हे 40च्या खालची लोक आहेत आणि